मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या हेरिटेज इमारतीखाली असलेलं एक भुयार पुन्हा चर्चेत आलंय। या इमारतीच्या 25 ते 30 फूट जमिनीखाली हे भुयार आहे। या भुयाराच्या शेवटी एक खोली असून तिचा वापर ब्रिटिश काळात चक्क पैसे ठेवण्यासाठी करण्यात यायचा। त्या काळात मध्य रेल्वे ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे या नावाने ओळखली जायची। त्या रेल्वे कंपनीचे सर्व पैसे या जमिनीखाली असलेल्या खोलीत सुरक्षित ठेवले जायचे। तिथून ती रक्कम रिझर्व्ह बँकेत नेली जायची। 1970च्या दशकापासून या खोलीचा वापर हा कमी कमी होत गेला आणि 2002 साली या खोलीचा शेवटचा वापर करण्यात आला। पण त्याचा रिपोर्ट आज आपण पाहूया, खास तुमच्यासाठी एबीपी माझावर। काही वर्षांपूर्वी राजभवनाच्या खाली एक भुयार सापडलं आणि त्यानंतर उलगडला राजभवनाचा इतिहास। त्याच्यानंतर अगदी काही महिन्यांपूर्वी जे या रुग्णालयाच्या खाली देखील अशाच प्रकारचं एक भुयार सापडलं होतं। आता सीएसएमटी स्थानकातली रहस्य मी तुमच्या समोर मांडणार आहे, उलगडणार आहे। सीएसएमटी स्थानकात देखील अशाच प्रकारे एक भुयार आहे आणि त्या भुयाराला जाण्यासाठी एक भला मोठा दरवाजा देखील आहे। आपण पाहताय हे ब्रिटिश कालीन भुयार आहे। ब्रिटिशांनीच सीएसएमटी स्थानक बनवलं, त्यावेळी त्याचं नाव व्हिक्टोरिया टर्मिनल्स असं होतं। 1878 पासून ते 1888 पर्यंत या भव्य दिव्य स्थानकाचं बांधकाम सुरू होतं आणि याच स्थानकाच्या जमिनीखाली, त्याच्या बिल्डिंगच्या खाली हे भुयार आपल्याला सापडलेलं आहे। हे जे भुयार आहे ते गेल्या अनेक वर्षांपासून अशाच प्रकारे जमिनीखाली होतं, दडलेलं होतं। आता मात्र हे भुयार रंगरंगोटी करून व्यवस्थितपणे ठेवण्यात आलेलं आहे। आपण ज्या भुयारामध्ये आहोत त्या भुयारामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या 2 इथे तिजोऱ्या दिसत आहेत। ही एक तिजोरी आहे आणि ती एक तिजोरी आहे। महत्त्वाची तिजोरी जी आहे ती हीच आहे। या भुयारामध्ये ही तिजोरी का आहे? कारण या भुयारात त्यावेळी मध्य रेल्वेकडून जमा करण्यात आलेले सगळे पैसे हे ठेवण्यात येत होते। इथे चावी लावल्याच्या नंतर ही तिजोरी खोलली जायची आणि आतमध्ये ते पैसे ठेवले जायचे। ही तिजोरी देखील नंतरच्या काळात बांधण्यात आली। त्याच्या आधी या भुयारामध्ये इथेच या स्ट्रॉंग रूम मध्ये पैसे ठेवले जायचे। असे 3 भुयार या ठिकाणी आहेत, ज्यातून वरतून कॅश ऑफिस मधून पैसे खाली टाकले जायचे, जे इथे जमा केले जायचे। तर हा एक वेगळा इतिहास हा सध्या मध्य रेल्वेचा आपल्याला दिसून येतो आहे आणि याच मध्य रेल्वेच्या इतिहासाला आपण जगासमोर आणलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये कदाचित हे भुयार सामान्य प्रवाशांसाठी, ज्यांना इतिहास आवडतो त्या लोकांसाठी खुलं केलं जाईल। मात्र सध्या तरी हे बाहेरच्या सगळ्या लोकांसाठी बंद आहे। केवळ एबीपी माझावर आपण हे भुयार पाहत आहात। अशी अनेक रहस्य आहेत, अशी अनेक गुपितं आहेत, ती अजूनही ब्रिटिशांच्या मार्फत दडवली गेलेली होती आणि आता हळूहळू ती पुढे येत आहेत। ही सगळी गुपितं हळूहळू आम्ही तुमच्यासमोर आणू। पण सध्या तरी सीएसएमटी स्थानकाच्या जमिनीच्या पोटात दडलेलं हे गुपित, हे रहस्य आम्ही तुमच्या समोर आणलेलं आहे। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई।